हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो हा आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी ठरवलं की आज रूम क्लीन करूया. आज गुड फ्रायडेची सुट्टी पण होती, तर विचार केला की रूम थोडं क्लीन करूया. माझी रूम खूप खराब झालेली. तुम्ही बघू शकता पूर्ण माझा जो स्टडी टेबल आहे हा पूर्णपणे खराब होऊन गेलं होतं. सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. आजकाल मी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आहे, तर माझ्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात, जे काय मला उचलायला अजिबात टाईम नाही मिळत माझ्या बिझी शेड्यूलमुळे. सो मी ठरवलं की पूर्ण रूम थोडंसं क्लीन करूया. सो मी आधी स्टडी टेबलपासून सुरुवात केली. एक एक गोष्ट सगळं नीट लावून ठेवलं. यामध्ये माझा बराच वेळ गेला, बट जो रिझल्ट आला ना ते बघून मला सॅटिस्फाय झालं. तुम्ही पण कधी तुम्हाला खूप कंटाळा आला असेल किंवा खूप बोर होत असेल, तर कॅमेरा स्टार्ट करा आणि तुमचा व्हिडिओ काढा आणि अशीच टाईमपास रूम क्लीन करत बसा. तुम्हालासुद्धा नंतर खूप बरं वाटेल ते बघून. जो रिझल्ट येतो ना ते बघून खूप बरं वाटतं. मग नंतर मी माझा मिररचा जो कॉर्नर होता, दुसरा कॉर्नर, तो सुद्धा नीट वस्तू लावायला घेतल्या. त्यामध्ये पण सगळ्या वस्तू माझ्या पडल्या होत्या बाहेर. सो त्या लावण्यामध्ये पण माझा बराच वेळ गेला. पूर्ण सगळं क्लीन केलं, नीट व्यवस्थित ठेवलं. त्यामध्ये माझं असं बघायला गेलं तर कम से कम मला फक्त 1-1.5 तास लागला. त्यामध्ये होऊन गेलं. अजून मी माझी पूर्ण रूम क्लीन नाही केली आहे. हे 3-4 जे कॉर्नर आहेत तेच क्लीन केले, जसं की स्टडी टेबल, तो मिररचा कॉर्नर आणि हे असं इकडे तिकडे वस्तू पडलेल्या. हे कपडे बरेच दिवसापासून असेच पडले होते, ते सुद्धा मी क्लीन करून टाकले पटापट. घडी गेली व्यवस्थित ठेवून दिले त्यांना, जेणेकरून नेक्स्ट टाईम मला जास्त उचलायची गरज लागणार नाही वस्तूंना आणि वस्तू इकडे तिकडे शोधायला पण कमी टाईम लागेल, जे की मला भरपूर टाईम लागतं हर टाईम. अजून मला कबडसुद्धा लावायचे आहे. त्याच्यामध्ये माझे खूप कपडे असेच इकडे तिकडे पडलेले आहेत. त्यांच्या घड्यासुद्धा मी घातलेल्या नाही आहेत. त्याचंसुद्धा मी रेकॉर्डिंग नेक्स्ट ह्याच्यामध्ये करेन, व्हिडिओमध्ये, आणि तोसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेन. मी आता ही एक सिरीज चालू करते आहे, डीप क्लिनिंग ऑफ माय रूम, ज्यामध्ये मी व्हिडिओ बनवत जाईन आणि तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तुम्हालासुद्धा थोडं मोटिवेशन मिळेल, बिकॉज घरामध्ये वस्तू अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि आपण त्या अजिबात क्लीन करायला मागत नाही. सो ते बघून आपल्यामध्ये अजून लेझीनेस येतो. हा स्पेशली माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अशा वस्तू बघून बघून मला इतकं लेझीनेस येतो की काही करायची इच्छाच होत नाही. पूर्ण वेळ झोपून राहा आणि काही प्रोडक्टिव्ह होत नाही. सो मी विचार केला की एक आपण सिरीज स्टार्ट करूया आणि एक फ्रेश स्टार्टसुद्धा होईल आणि माझ्या वस्तूसुद्धा नीट राहतील आणि तुम्हालासुद्धा थोडंसं मोटिवेशन मिळेल याने. सेटअपसुद्धा केलं, म्हणजे काय छोटं मोठं काम असेल तर मी ते बसून करत जाईन, नाही तर मी पूर्ण वेळ बेडवर पडून असते माझ्या दुसऱ्या रूममध्ये. सो मी हे सेटअप केलं. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी रूम क्लीन झालेली दिसते आहे. मग त्यानंतर मी थोडं माइंड रिफ्रेशमेंटसाठी ब्लॅक कॉफी पिली. मी आजकाल ब्लॅक कॉफी खूप पिते आणि मला ब्लॅक कॉफी आवडते. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल गाईज.